IPL 2024 शेड्यूल निवडणुकीच्या धामधुमीत IPLच्या दुसऱ्या टप्प्याचे शेड्यूल जाहीर. IPL 2024 शेड्यूल इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्याचे वेळापत्रक घोषित झाले आहे. IPLचा हा 17वा हंगाम असून 22 मार्चपासून या हंगामाला सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वी 17व्या हंगामातील पहिल्या टप्प्याचे वेळापत्रक जाहीर झाले होते. यामध्ये 22 मार्च ते 7 एप्रिल पर्यंतच्या सामन्यांचा समावेश होता. आता त्यापुढे अंतिम सामन्यापर्यंतचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. अंतिम सामना 26 मे 2024 रोजी चेन्नईला खेळवला जाणार आहे. तसेच प्लेऑफमधील पहिला क्वालिफायर सामना 21 मे रोजी आणि एलिमिनेटर सामना 22 मे रोजी अहमदाबादला खेळवला जाणार आहे. तसेच 24 मे रोजी दुसरा क्वालिफायर सामनाही चेन्नईला खेळवला जाणार आहे. IPL मध्ये बॅचदा गतविजेत्या संघाच्या घरच्या मैदानावर अंतिम सामना खेळवण्यात येतो. त्यामुळे यंदा गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सच्या घरच्या मैदानावर म्हणजेच चेन्नईच्या MA चिदंबरम स्टेडियमवर अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. यंदाच्या हंगामात साखळी फेरीत 70 सामने आणि प्लेऑफचे 4 सामने असे मिळून 74 सामने खेळवले जाणार आहेत. लोकसभा निवडणुकांमुळे यंदा IPLचे वेळापत्रक 2 टप्प्यात जाहीर केले गेले आहे. काही दिवसांपूर्वीच निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक 7 टप्प्यात होणार असल्याचे जाहीर केले आहे. 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यासाठी मतदान होणार असून 4 जूनला मतमोजणी होणार आहे. जवळपास 2 महिन्यांपेक्षा जास्त काळ लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया सुरू राहणार आहे. त्यामुळे निवडणुकीचे टप्पे आणि मतदान या गोष्टी लक्षात घेत IPL 2024च्या दुसऱ्या टप्प्यातील वेळापत्रक तयार करण्यात आले आहे.